झालीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? स्मार्ट सक्ती बंद झालीच पाहिजे। शिवसेना खालापूर तालुका उभाटा पक्षाचा स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटरला तीव्र विरोध करून आज पक्षाच्या वतीने खालापूर येथे उपकार्यकारी अभियंता वीज मंडळ, खालापूर तहसीलदार आणि खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र वीज मंडळाने राज्यात स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात केली असून राज्यात अनेक ठिकाणी त्याला विरोध होतोय। या स्मार्ट मीटरमुळे वीज देयके भरमसाठ येत असल्याचं बोललं जातं। प्रीपेड आणि स्मार्ट मीटर याला तीव्र विरोध करून सध्याचे पोस्टपेड मीटर व जोडणी आहे तशीच ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले। महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असं जाहीर केलं। तसेच हे मीटर कंपनीच्या खर्चानं मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली। परंतु सदर वीज मीटरचा खर्च सुद्धा ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाणार आहे। त्यामुळे आम्ही या स्मार्ट व प्रीपेड मीटर्सला संपूर्ण विरोध करीत असल्याचं निवेदन उपकार्यकारी अधिकारी वीज वितरण खालापूर, तहसीलदार खालापूर व पोलीस निरीक्षक खालापूर यांना देण्यात आले असून वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 47(5) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत। आपली कंपनी ग्राहकांच्या हक्काचे बेकायदेशीरपणे उल्लंघन करत आहे। या पत्राद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निर्वाणीचा इशारा देऊन संपूर्ण खालापूर तालुक्यातील कोणत्याही वीज ग्राहकावर स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यासाठी सक्ती केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र जनआंदोलन केले जाईल असे निवेदन देण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावण, जिल्हा परिषद सदस्य वैशाली विष्णू खेर, महिला आघाडी अनिता पाटील, युवा नितीन पाटील, माजी सभापती रमेश पाटील यांसह महिला आघाडी, शिवसेना पदाधिकारी अनिता शशिकांत पाटील, उपजिल्हा संघटक सुविधा सुरेंद्र विचारे, विधानसभा संपर्क संघटक कर्जत खालापूर, सुवर्णा तालुका संघटक खालापूर, ड विभाग, भारती विकास लोटे, युती अधिकारी खालापूर, कविता सुधीर पाटील, शहर संघटक खालापूर, कविता सुधीर पाटील, शहर संघटक खोपोली, आदिती हर्ष विठाने, युवती अधिकारी खोपोली, भारतीय भास्कर महाडिक यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने भरकडक उन्हात आंदोलन करीत होते। आता जी परिस्थिती जर बघितली, युद्धजन्य परिस्थितीनंतर जे वाढलेली महागाई असेल, वाढलेला तुमचा पेट्रोलचे भाव असतील, वाढलेल्या डिझेलचे भाव असतील, CNG वाढला असेल, आज घरगुती सिलेंडर मिळत नाही, या सगळ्या ह्याच्यातून प्रत्येक नागरिक हा त्याच्यातून वाट काढत असतो आपला संसार कसा चालावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तो जे हातावरचं पोट असणारी माणसं आहेत की जी दिवसभराची मोलमजुरी करून जेव्हा घरी येतात त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये जे काही 400-500 रुपये पडलेले असतात त्याच्यावर त्यांचा संसार चालत असतो। पण ज्या वेळेला महिन्याने ज्या वेळेला लाईटच्या मीटरचं बिल येतो त्यावेळेला मीटरचं बिल बघितल्यानंतर त्यांची अशी अवस्था होते की ते आम्ही संसार चालू की त्या लाईटचं मीटरचं बिल भरू, या अशा अवस्थेत असणारं सामान्य माणूस, त्या सामान्य माणसासाठी आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रस्त्यावर उतरावं लागलं। कारण हे रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनाने का आणली त्याचं कारण आहे कारण त्यांनी आता जे पहिले मीटर होते त्या पहिल्या मीटरमध्ये पण काही प्रॉब्लेम असायचे, त्यावेळेला सुद्धा एखाद्याचा बंद पडला किंवा काय झालं तर तो आवाजाचा समा बिल यायचा, तेव्हा सुद्धा लोक त्या खेटा घालून हे व्हायची, येराजरा घालून वैतागायची। पण आत्ताची परिस्थिती अशी की त्यांनी जो स्मार्ट मीटर आणलाय तो स्मार्ट मीटर हा जीवघेणा आहे। हा संपूर्ण जर पाहिलं तर संपूर्ण आपल्या इथलीच परिस्थिती नाहीये, सगळीकडची ती परिस्थिती आहे। मग आज सामान्य माणूस असेल, आदिवासी भागातला माणूस असेल, सगळ्यांची अवस्था एवढी वाईट आहे की लाईट बिल आवाजच्या सवाल्यानंतर भरायचं कसं हा मोठा प्रश्न आहे। आणि ज्यावेळेला MSCBत एखादा माणूस जातो बिल कमी करण्यासाठी त्यावेळेला त्याचं बिल कमी न करता त्याचं बिल भरलं गेलं नाही तर तो तात्काळ मीटर बंद, लाईट कट केली जाते आणि लाईट कट केल्यानंतर मग तो परत 7-8 दिवस जोपर्यंत हे चालू करत नाही, जोपर्यंत त्याला आलेलं बिल तो भरत नाही तोपर्यंत ते मीटर चालू करत नाही। मग ही परिस्थिती कुठेतरी थांबावी हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज सरकारमधलं जर सरकारची यंत्रणा जर पाहिल्या किंवा सरकार ज्यांचं आहे त्यांचं जर पाहिलं तर त्यांच्या तोंडातून मुखातून शब्द बाहेर पडत नाही की बाबा हे लाईटचं मीटर इतके घातक आहेत की ते लोक त्या बिल भरू शकत नाहीत। त्यांनी काय केलंय, सगळ्या योजना आणल्या, त्या योजना अशा आणल्या की सगळं कर्ज हे आपल्यावर करून ठेवलेले। आज लाडकी बहीण योजना आणली, लाडकी बहीण योजनेचे चॉकलेट दिलं, आता इलेक्शन संपली, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं तर बंदच झालंय। पण त्याच्यापेक्षा जर पाहिलं तर कमीत कमी नाही म्हटलं तरी 40-50 लाख म्हणजे 70 लाख महिलांची नावं कट करून जे उरलेत त्या नावं त्याचे पैसे येतात की नाही माहित नाही।
म्हणजे यांनी काय केलं, फक्त इलेक्शन पुरता तो फंडा वापरला आणि त्याच्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या. म्हणजे लोकांना प्रत्येकाला हा याच्यामध्ये कर्जाच्या गर्तेमध्ये ढकलण्याचं काम हे सरकार करतंय. हे सरकार एक ना एक दिवस या सामान्य माणसाला आत्महत्या करायला लावल्याशिवाय ठेवणार नाही. तर जशी या शेतकऱ्याची अवस्था आहे तशी या सामान्य माणसाची अवस्था आहे. आणि सामान्य माणसाला सुद्धा जर आत्महत्यापासून जर प्रवृत्त करायचं असेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरणं फार गरजेचं आहे. आणि इथून पुढे त्यांना 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलं. 8 दिवसात त्यांनी खालापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावातली ही जर त्यांची सक्ती आहे ती जर थांबवली नाही तर भविष्यात आम्ही एक मोठं आंदोलन MSCB वर नेऊ. याच या माध्यमातून मी तुम्हाला ग्वाही देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.